हॅलो हॅलो बी पी एल सीझन 2चे आज दुसऱ्या दिवसाचे सामने खेळवले जाणार आहे. मातृतीर्थ वर्सेस बुल 11. मातृतीर्थ यांनी नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी घेतलेली आहे. कृपया जे मॉर्निंग वॉकसाठी आलेले आहे त्यांनी सुद्धा एका ठिकाणी थांबून मॅचचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती. बबलूची सुंदर अशी गोलंदाजी. पहिला बॉल राम आडवे यांनी खेळून काढला 1 रन. पप्पू हाडे यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. मलकापूरवरनं ते सकाळी इथं आले. विशाल ज्याने काल फार सुंदर फलंदाजी केली होती सामना करेल बबलूचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण शॉट मिस झाला. बबलू सुद्धा फार सुंदर गोलंदाज आहे. सुंदर असा शॉट. फिल्डिंगचा सुद्धा सुंदर प्रयत्न पण 4 रन. स्वप्नील जाधव यांनी फार सुंदर असा प्रयत्न केला होता पण तेवढाच परफेक्ट शॉट विशाल बर्दे यांचा. विशाल सामना करेल बबलूचा. परत एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करताना झाले. जे वॉकिंग करताय त्यांना एक विनंती आहे की त्यांनी कृपया थोडं थांबावं. अतिशय सुंदर फटका 4 रनांसाठी राम आडवे यांच्या फळीतून. सुंदर असा बॉल. एक ओव्हर समाप्त. 1 ओव्हर 10 रन. BPL सीझन 2 सन 2022चा आजचा दुसरा दिवस. कालच्या पहिल्या दिवसामध्ये 4 सामने झाले आणि 4ही सामने अत्यंत चित्तथरारक असे सामने झाले. आजचा दिवसाचा पहिला सामना बुल्स 11 विरुद्ध मातृतीर्थ 11. मातृतीर्थ 11 संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बुल्स 11 संघाचे एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा झालेल्या आहेत. आता गोलंदाजीसाठी पवेलियन जिंकून येत आहेत विपिन राजपूत. स्ट्राईकवर आहेत विशाल बर्डे. अतिशय सुंदर असं नियोजन या बुलढाणा नगरीमध्ये झालेलं आहे BPL सीझनचं, जेणेकरून बुलढाणा शहरातील उभरत्या क्रिकेटपटूंना याचा फायदा होईल.
विपिन राजपूत पवेलियन एंडकडून विशाल बर्डे यांच्यासाठी. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. फुल टॉस पूर्ण चेंडू आणि बाउंड्रीच्या बाहेर 6 रनांसाठी. अंपायरचा इशारा 6 रन. विशाल बर्डे यांनी मस्त छान खेळून काढला. स्लॉटमध्ये चेंडू होता. एक चेंडू आणि आता 16 धावा झालेल्या आहेत बिनबाद. कालही अशी सुंदर फटकेबाजी सर्वच खेळाडूकडून पाहायला भेटली. विशाल आणि रामचंही त्यात योगदान होतं. विपिन दुसरा चेंडू घेऊ. परत एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. फिल्डर त्या बॉलच्या दिशेने आणि झेल ड्रॉप झालेला आहे त्या ठिकाणी. 2 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट अशी फेकी. आणि कालचे समालोचक स्वप्नील भाऊ जाधव यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालेलं आहे. काल अत्यंत सुंदर असं समालोचन त्यांनी केलं. कमिटी मेंबर चंदूभाऊ पाटील यांचं पॅव्हिलियन मध्ये स्वागत. आणि स्वप्नील भाऊ नमस्कार, मी स्वप्नील जाधव, मराठी समालोचक. आपल्या सर्वांचं या सकाळच्या मधुर वातावरणामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झाला होता. त्यामध्ये मातृतीर्थ 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी बुल्स 11 या संघाला. वळण घेतलंय चेंडूने. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या पाठीमागे एका धावेसाठी. बाईकच्या स्वरूपामध्ये, लेग बाईकच्या स्वरूपामध्ये हा गोलंदाजी करतायत विपिन राजपूत. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व या बुलढाणा पंचक्रोशीमध्ये, एक भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले. ऑफ साईडचा चेंडू होता. जोराने फटका मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी विशाल बर्डे यांचा केवळ 1 धाव. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 21 धावा. BPL 2 2022 आजचा दुसरा दिवस. अतिशय चांगले सामने आपल्याला काल बघायला मिळाले. पहिल्या दिवशी या BPL 2 2022 स्पर्धेमध्ये 6 अर्धशतकांची खेळी या ठिकाणी पार पडली होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. या ठिकाणी गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलेत स्वप्नील जाधव. BPL सीझन एंड. सामना करतील विशाल बर्डे. स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील राम. दोन्ही चांगले खेळाडू. दोन्ही संघ मजबूत बलाढ्य संघ.
रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी चुकलेत. बघूया पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. या ठिकाणी अतिरिक्त धाव, वाईट चेंडू. हलक्या हाताने खेळून काढला मिड विकेटच्या दिशेनं. 2 धावा घेण्यामध्ये या ठिकाणी विशाल बर्डे यांना यश. अतिशय चांगली रनिंग बिटिंग इन द विकेट दोघांमध्ये म्हणता येईल आपल्याला. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज स्वप्नील. सामना करतील विशाल. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. वळण घेतलंय चेंडूनं, समजू शकले नाही त्या ठिकाणी. केवळ एका धावेसाठी पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मनोज. अतिशय सुंदर खेळी त्यांनी काल साकारली होती आपल्या संघाकडनं. मनोज, खूप खूप अभिनंदन त्यांचं. उत्कृष्ट नेत्रदीपक फटकेबाजी. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, स्ट्रेटच्या दिशेने खेळून काढलाय. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. केवळ एक धाव. एका धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. सव्वीस धावा. परत एकदा त्याच दिशेने गोलंदाजी होते स्वप्नील यांच्याकडनं. केवळ एक धाव. काय गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. BPL 2022 या स्पर्धेमध्ये स्लॉट मध्ये होता, ऑफ साइडच्या दिशेने स्ट्रेटला मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. सागर गवळी यांनी. तरुणाईचा एक उजळता खेळाडू सागर गवळी. शफलून मारण्याचा प्रयत्न होता, ब्लॉक मध्ये टाकलाय चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. हलकीशी मिसफिल्ड म्हणता येईल त्या ठिकाणी. परत एकदा 2 धावा घेण्यात यश. षटकांची समाप्ती, पंचांचा निर्णय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 31 धावा. एकही गडी न गमावता. परत एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आलेत विपिनदादा राजपूत. गव्हाणे एंडकडनं. अतिशय भेदक गोलंदाजी, ज्यांचं नाव या पंचक्रोशीमध्ये गाजलेलं आहे. वळण करतात त्यांचे चेंडू. फिरकीपटू विपिनदादा राजपूत. परत एकदा सज्ज. स्लॉट मध्ये चेंडू. वळण घेतलंय, समजू शकले नाही त्या ठिकाणी विशाल. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. स्ट्राईकला असतील राम, नॉन स्ट्राईकला असतील विशाल. सामना करतील विपिनदादा यांचा. उंचावून मारलाय, हवेत आहे चेंडू बराच वेळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, परंतु काहीच करू शकले नाही. या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विपिनदादा यांच्याकडनं.
फलंदाजाला कुठल्याच प्रकारचा चकमा देत आहेत, कुठल्याच प्रकारची समजूत येत नाहीये. परत एकदा स्ट्राईकला असतील विशाल बर्डे. त्यांची सुद्धा अभेद खेळी होती कालची. 35 चेंडू 77 धावा. परत एकदा कुठल्याच प्रकारची संधी देत नाही फलंदाजाला विपिन दादा. चांगल्या प्रकारची फेकी त्या ठिकाणी. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल विशाल बर्डे यांना. विशाल बर्डे यांचं कौतुक करावं तितकं कमीच. काय नेत्रदीपक फटके होते काल त्यांचे. 35 चेंडू 77 धावा. अगदी पारणं फेडलं प्रेक्षकांचं काल त्यांनी. रिव्हर्स ट्राय केला या ठिकाणी आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने लेग स्क्वेअर लेग या ठिकाणी चांगलं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. 2 धावा घेण्यात या ठिकाणी मजल मारता आली राम आडवे यांना. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रवीण गवई यांचं. परत एकदा सज्ज विपिन दादा. सामना करतील राम. स्लॉट मध्ये चेंडू होता. ताकद तेवढी पुरली नाही त्या फळीमधनं आणि झेलबाद होतात या ठिकाणी राम. माघारी परतावं लागतंय राम यांना. अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी शुभम यांचा. शेवटपर्यंत नजर रोखून ठेवली होती चेंडूवरती आणि झेलबाद करण्यात यशस्वी ठरलेत. आता फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी उतरतायत प्रकाश गुळवे मॅन फ्रॉम येळगाव. एक विस्फोटक फलंदाज ज्यांची ख्याती या पंचक्रोशीमध्ये गाजलेली आहे. अतिशय नावाजलेला खेळाडू प्रकाश गुळवे आणि त्यांना साथ देतील विशाल बर्डे. दोघे विस्फोटक फलंदाज. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज विपिन दादा राजपूत. फुलटो स्वरूपाचा चेंडू होता. त्याच दिशेने खेळून काढलंय. चोख प्रत्युत्तर म्हणावं लागेल. उंच उत्तुंग असा षटकार. अतिशय सुंदर फटका म्हणावा लागेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाच षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी ड्रिंक्सची वेळ होईल. यांची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आजचे जेवढेही सामने दुसऱ्या दिवशीचे खेळले जातील त्यामध्ये 5 षटकाच्या समाप्तीनंतरच ड्रिंक्स ब्रेक होईल. याची सर्व स्पॉन्सर व जे संघ कर्णधार आहेत त्यांनी नोंद घ्यावी. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलेत मनोज. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मातृतीर्थ 11 या संघाचं. आणि स्ट्राईकला असतील प्रकाश गुळवे विस्फोटक फलंदाज आणि भेदक गोलंदाज. तुलना कोणाचीच कमी नाही या ठिकाणी. बघूया काय होईल ते. हलक्या हाताने खेळून काढलाय प्रकाश यांनी. आखूड टप्प्याचा चेंडू होता. परिवर्तन होतं या ठिकाणी गतीमध्ये. चेंडू जातोय निर्धाव.
स्लॉटमध्ये चेंडू होता, थोडा आखूडच म्हणावा लागेल. मिड विकेटच्या दिशेने एक धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मनोज यांच्याकडनं. आणि आपल्याला लाभलेले पंच आकाश सर आणि भंडार कवटे सर अतिशय चांगली पंचगिरी पार पाडताना. काय चेंडू होता, चकमा दिला या ठिकाणी. एक बाउन्स, पहिला 1 बाउन्स या ठिकाणी मनोज यांच्या गोलंदाजीमधनं. परत एकदा चकमा देण्यामध्ये माहिर मनोज. समजू शकले नाही या ठिकाणी विशाल. चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षकांकडे. बाकीचं कार्य पूर्ण केलं यष्टीरक्षक यांनी. काय चेंडू होता, वळण घेतलं ऑफच्या दिशेनं आणि चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षकांकडे. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी मनोज यांची. या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा काही प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वप्नील जाधव मनापासून सहर्ष स्वागत करतो. परत एकदा त्याच दिशेनं चेंडू, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अतिशय सुंदर षटक समाप्ती या ठिकाणी. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 43 धावा, 43 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आणि या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक. स्पॉन्सर्स व स्पर्धक आणि जे आपले संघनायक आहे ते आपल्या संघासाठी ड्रिंक्स घेऊन जातील. Ashi's mix. काल जो शेवटचा सामना झाला या BPL 2022 या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशीचा जो शेवटचा सामना होता त्या ठिकाणी YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला 6000 प्रेक्षकांचा आकडा पार झालाय. अगदी अगदी अभिनंदन. खूपच चांगला सामना या ठिकाणी रंगला होता तो. अशाच प्रकारचा प्रतिसाद मी प्रेक्षकांकडून अपेक्षित ठेवतोय. YouTube लाईव्हच्या माध्यमातून WDZ या साईटच्या साहाय्यानं या सामन्याचा आनंद तुम्ही लुटू शकता.
या ठिकाणी गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आलेत सागर गवळी. एक शांत, संयमी आणि चंचल खेळाडू सागर गवळी. सामना करतील प्रकाश गुळवे, विस्फोटक फलंदाज. ऑफ साईडच्या दिशेनं फेकला होता चेंडू, त्या ठिकाणी कळू शकले नाही प्रकाश. स्क्वेअर लेगच्या दिशेने गलीमधनं चेंडू क्षेत्ररक्षकाकडे, केवळ एक धाव. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज सागर गवळी. स्ट्राईकला असतील विशाल बर्डे. गतीमध्ये मिश्रण केलंय त्या ठिकाणी सागर गवळी यांनी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. केवळ 2 धावा घेण्यामध्ये यश. माफ करा, 1 धाव. विशाल बर्डे यांचा समजू शकले नाही चेंडूला. स्ट्राईकला असतील प्रकाश. सामना करतील सागर यांचा. परत एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते सागर यांच्याकडनं. केवळ 1 धाव. अतिशय चांगली गोलंदाजी. BPL 2022 या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. आखूड टप्प्यावरती गोलंदाजी. काय गोलंदाजी पाहायला मिळते सागर यांच्याकडनं. अतिशय सुंदर गोलंदाजी. एका दुक्का स्कोर पुढे सरसावतोय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी प्रकाश गुळवे यांच्याकडनं. आणि बॉल अतिरिक्त, नो बॉल या ठिकाणी. आणि उत्तुंग असा षटकार प्रकाश गुळवे यांच्या फळीमधनं. नेत्रदीपक फटका सकाळच्या वातावरणामध्ये. अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन होणार आहे. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली आहे 54 धावा. फ्री हिट चेंडू. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार, उत्तुंग असा षटकार. लागोपाठ दुसरा षटकार. जो फायदा फ्री हिटच्या चेंडूचा घ्यायला पाहिजे त्याच प्रकारचा फायदा या ठिकाणी प्रकाश यांनी घेतलाय. अतिशय सुंदर फटकेबाजी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 धावा. विस्फोटक फलंदाज वर्सेस विस्फोटक गोलंदाज. दोघांची झुंज कायम. काय सामना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. जास्तच वळण घेतलंय चेंडूने आणि चेंडू जातोय अतिरिक्त. वाईट चेंडू. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली या षटकाराच्या साहाय्यानं 67 धावा. काय नेत्रदीप फटकेबाजी होते या ठिकाणी प्रकाश यांच्याकडनं. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली मागच्या षटकामध्ये. उत्तुंग असा षटकार. प्रकाश गुळवे ऑन फायर. आणि त्याच प्रकारे विशाल बर्डे कुठेही थांबणार. ते काही कमी नाहीत.
त्यामध्ये कमी कोणाला आपण या ठिकाणी लेखू शकत नाही. दोघेही विस्फोटक फलंदाज. गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आलेत मनोज. सामना करतील विशाल बर्डे. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज असतील मनोज. सामना करतील विशाल बर्डे. स्लॉट मध्ये चेंडू होता, गतीमध्ये मिश्रण होतं, त्या ठिकाणी झेल बाद झाले. त्या ठिकाणी विशाल कळू शकले नाही या ठिकाणी. आणि त्याच प्रकारचा उत्कृष्ट असा झेल सागर गवळी यांचा. काय मिश्रण होतं गोलंदाजीमध्ये मनोज यांच्या. चांगल्या फलंदाजाला टिपवणं फार आवश्यक असतं सामन्यांमध्ये. सामन्याचं पारड जर जड करायचं असेल तर अशा प्रकारचे फलंदाज बाद करावे लागतात. माघारी परततायत विशाल बर्डे. आज कुठल्या मोठी खेळी त्यांना करता आली नाहीये. 67 धावांवरती लागलेला हा दुसरा झटका मात्र बुल्स 11 या संघाला. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. बाजू बदलताना मनोज. ओ काय चेंडू होता, मिश्रण होतं त्यामध्ये. सटीक टप्प्यावरती गोलंदाजी या ठिकाणी आणि परतावं लागतंय माघारी प्रकाश गुळवे यांना. काय गोलंदाजी पाहायला मिळते वा मनोज यांची. हा लागलेला 67 धावांवरती तिसरा झटका बुल्स 11 या संघाला. काय गोलंदाजी पाहायला मिळते मनोज यांच्याकडनं. अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि बघूया, एक अपेक्षा असेल आजच्या दिवसाची, या दुसऱ्या दिवशीची ही पहिली हॅट्रिक होण्याची शक्यता. अनिश्चितता अजून कायम. हॅट्रिकला असतील मनोज. आणि या ठिकाणी विस्फोटक फलंदाज परत एकदा योगीराज शेळके मैदानावरती सज्ज. गणेश आणि योगीराज दोघेही विस्फोटक फलंदाज. सामंजस्य बाळगून मैदानाचं सज्ज असतील योगी. हो परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, समजू शकले नाही योगी त्या ठिकाणी. चेंडू जातोय निर्धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळते मनोज यांच्याकडनं. लय कायम ठेवली जणू काही. सटीक टप्प्यावरती गोलंदाजी. नॉन स्ट्राईकला असतील गणेश. परत एकदा त्याच दिशेने गोलंदाजी. समजू शकले नाही योगी आणि चेंडू जातोय निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मनोज यांच्याकडनं. परत एकदा त्याच दिशेनं गोलंदाजी आणि या ठिकाणी झेल बाद झालेत योगी. यष्टी रक्षकाने काम पूर्ण केलंय. काय गोलंदाजी झाली मनोज यांच्याकडनं. ओव्हर हॅट्रिक म्हणावी लागेल या ठिकाणी.
आणि या ठिकाणी माघारी परतावं लागतंय योगीराज यांना. कुठल्याच प्रकारची मोठी खेळी करू शकले नाही. ज्या खेळीसाठी या पंचकृषीमध्ये गाजलेले आहेत माघारी परततायत. आणि यानंतर फलंदाजीचा भार स्वीकारलाय गणेश शेळके यांनी. 21 स्फोटक फलंदाज, जणू काही एक अष्टपैलू खेळाडूंचा संघ, बलाढ्य असा संघ बुल्स 11 सामना करतोय मातृतीर्थ 11 यांच्या गोलंदाजीचा. स्ट्राईकला असतील गणेश शेळके, सामना करतील मनोज यांचा एका लय मध्ये असलेल्या गोलंदाजाचा. गोलंदाजीसाठी सज्ज. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू होता. अरे यार, त्या ठिकाणी जेल सुटलाय. अशा प्रकारचे जीवनदान नकोयत. कॅचेस विन द मॅचेस. या ठिकाणी जीवनदान म्हणावं लागेल गणेश शेळके यांना. बघूया कशा प्रकारचा फायदा घेताल आपल्या फलंदाजीमध्ये. या ठिकाणी षटकाची समाप्ती. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 68 धावा 4 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. काय गोलंदाजी खेळ बघायला मिळाली या ठिकाणी मनोज यांची. 2 षटक 2 धावा 3 गडी बाद. वाह, आजच्या दिवसाची चांगली गोलंदाजी. अतिउत्कृष्ट, अतिउत्तम. डोळ्याचं पारणं फेडलंय प्रेक्षकांच्या. BPL 2022 या स्पर्धेमध्ये आपल्याला अशाच प्रकारचे गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू खेळाडू निदर्शनात येतीलच, यात काही शंकाच नाहीये. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज स्वप्नील जाधव. सामना करतील गणेश शेळके. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चतुर शुभम बेंडवाल. केवळ 1 धाव. स्ट्राईकला असतील गणेश. स्ट्राईकला असतील गणेश गायकवाड. नॉन स्ट्राईकला असतील गणेश शेळके. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. काय चोख प्रत्युत्तर मिळालंय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. अतिशय सुंदर फटका, उत्तुंगाचा षटकार गणेश गायकवाड यांचा. धाव फलक पुढे सरसावलंय 75 धावा. गोलंदाजीसाठी सज्ज स्वप्नील. सामना करतील गणेश गायकवाड. बॅटचा कडा लागून गेलाय चेंडूला. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील प्रवीण गवई. केवळ 1 धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल गणेश गायकवाड यांना. परत एकदा स्ट्राईकला असतील गणेश शेळके. परत एकदा त्याच दिशेनं गोलंदाजी होते. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी स्वप्नील यांची. निर्धाव चेंडू. यष्टीरक्षकाची भूमिका निखिल पार पाडतायत. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. काय प्रत्युत्तर आहे त्याला. षटकार सीमारेषे पार. उत्तुंगाचा षटकार. पहिला षटकार म्हणावा लागेल या ठिकाणी गणेश शेळके यांच्या फळीमधनं. षटकाराच्या साहाय्यानं धाव संख्या पोहोचली आहे बुल्स 11 या संघाची 82 धावा 4 गाड्याच्या मोबदल्यामध्ये.
परत एकदा स्ट्राईकला गणेश. त्याच ठिकाणी त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी. निर्धाव चेंडू. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 82 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगल्या प्रकारचे खेळाडू या ठिकाणी बघायला मिळत आहेत आपल्याला. पहिल्याच दिवसापासनं एक नावलौकिक खेळाडू आपलं प्रभुत्व कायम ठेवताना क्रिकेटमध्ये. अशाच प्रकारचे खेळाडू वृत्ती जोपासणं फार महत्वाचं. बबलू गोलंदाजीसाठी सज्ज. काय चेंडू होता समजू शकले नाही त्या ठिकाणी गणेश गायकवाड. चेंडू जातोय निर्धाव. नॉन स्ट्राईकला असतील गणेश शेळके. सामना करतील गणेश गायकवाड बबलू यांचा. परत एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी. बघूया फेकी कशा स्वरूपाची आहे. आणि या ठिकाणी चुकलेत. एक धाव घेण्यामध्ये यश मिळाले गणेश गायकवाड यांना बाईकच्या स्वरूपामध्ये. परत एकदा स्ट्राईकला विस्फोटक फलंदाज गणेश शेळके. ओ काय चेंडू होता या ठिकाणी समजू शकले नाही. वळण घेतलंय चेंडूनं. समोर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी ठरले. या ठिकाणी गणेश शेळके माघारी परतावं लागतंय आणि या ठिकाणी यष्टीचित झालेत निखिल यांची यष्टी रक्षण. अतिशय सुंदर असं यष्टी रक्षण. फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी जात आहेत आकिब. अष्टपैलू व्यक्तिमत्व बुलढाणा पंचक्रोशीमध्ये गाजलेलं. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला बबलू यांच्याकडनं. ज्या गोलंदाजीसाठी ते प्रसिद्ध आहे त्या बुलढाणा पंचक्रोशीमध्ये त्याच प्रकारची लय सुद्धा त्यांनी कायम ठेवली आहे. मनापासून अभिनंदन. परत एकदा सामना करतील अकिब बबलू यांचा. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा कडा लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक असतील खान. माफ करा या ठिकाणी वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. परत एकदा गोलंदाजी सज्ज बबलू. लेग साइडला चेंडू होता. काय फटका मारला या ठिकाणी गणेश गायकवाड यांनी. उत्तुंग असा षटकार. फ्लॅट 6 गणेश गायकवाड यांच्या पळीमधनं धाव संख्या पुढे सरसावते 91 धावा. अशाच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. परत एकदा अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. या ठिकाणी कुठेतरी लय गमावली आहे बबलू यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. लय परत प्राप्त करावी लागेल.
बॅटचा कडा लागलाय. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. धावसंख्या पुढे सरसावते 96 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते गणेश गायकवाड यांच्याकडनं. त्यांची साथ देण्यासाठी आलेत आकिब. गोलंदाज परत एकदा सज्ज बबलू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चुकलेत गणेश गायकवाड. केवळ एक धाव. षटक समाप्ती. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 97 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी गणेश गायकवाड यांच्या फळीमधनं. या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन आलेत सलमान. सामना करतील गणेश गायकवाड. नॉन स्ट्राईकला असतील आकिब. हलकासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये. स्ट्राईकला असतील गणेश गायकवाड. सामना करतील सलमान यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू म्हणता येईल याला. त्या प्रकारचं प्रत्युत्तर मिळालं नाही त्याला. केवळ एक धाव. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय मनोज यांच्याकडनं. समजू शकले नाही या ठिकाणी आकिब. चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षकांनी बाकीचं कार्य पूर्ण केलंय निखिल यांनी. सलमान विस्फोटक फलंदाजाचा सामना करतील आपल्या गोलंदाजीमधनं. स्ट्राईकला असतील आकिब. परत एकदा सज्ज सलमान. पुन्हा एकदा त्याच दिशेनं गोलंदाजी. बॅटचा कडा लागून एक धाव. अतिशय चांगली गोलंदाजी. बऱ्याच सामन्यामध्ये होतं शेवटचं षटक म्हटलं की लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन जरा महागड्या षटकामध्ये बदल होईल असा होतो, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सलमान यांच्याकडनं. स्लॉट मध्ये चेंडू होता. शफल झालेत त्या ठिकाणी गणेश. आणि त्या ठिकाणी बाईच लेग बाईचच्या स्वरूपामध्ये एक धाव. क्षेत्ररक्षक असतील विपिन राजपूत. परत एकदा स्ट्राईकला आकिब. आणि या ठिकाणी बुल्स 11 या संघाचा शतक आकडा पार झालाय. अभिनंदन त्यांचं. 100 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असफल झालेत. बघूया काय होतंय. आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय धावबाद घोषित. साकिब. धावबाद माघारी परतावं लागेल साकिब यांना. अतिशय आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सलमान यांचं. त्याच प्रकारची फेकी सुद्धा.
स्ट्राईकला असतील गणेश गायकवाड, सामना करतील सलमान यांचा. स्लॉट मध्ये चेंडू समजू शकत नाहीयेत गणेश गायकवाड. या ठिकाणी चेंडू जातोय लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. एक धाव. या ठिकाणी 10 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे बुल्स 11 या संघाची 101 धावा. विजयासाठी हव्या असतील 102 धावा मातृतीर्थ 11 या संघाला. दोन्ही संघ बलाढ्य. सामना चुरशीचा तर होणारच. एकशे 2 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी मातृतीर्थ 11 या संघाला विजयासाठी. संघनायक सामन्याचं प्रोत्साहन वाढवताना पप्पू भाऊ हाडे यांचं मनापासून सहर्ष स्वागत. प्रीमियर लीग मध्ये ठरणार मातृतीर्थ वॉरियर क्रिकेट क्लब 1 नंबर. आव्हान किती आणि गेले किती 100. आव्हान किती आणि गेले किती 100. मातृतीर्थ वॉरियर क्रिकेट 1 नंबर. मातृतीर्थ वॉरियर क्रिकेट 1 नंबर. आशीर्वाद धर्मवीर लाडक्या संजू भाऊंचा उतरताच मैदानात बलबलाला माग सारायचा. आशीर्वाद धर्मवीर लाडक्या संजू भाऊंचा उतरताच मैदानात बलबलाला माग सारायचा. आमचे हाड दादा उभे पाठीशी खंबीर. आमचे हाड दादा उभे पाठीशी खंबीर.
बुल्स 11 या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना 102 धावाचं एक आव्हानात्मक धावफलक म्हणता येईल. कर्णधारांना विनंती असेल निलेश राजपूत यांना लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावं. सटीक क्षेत्ररक्षक निलेश राजपूत या सामन्याचं प्रतिनिधित्व करतायत बुल्स 11 या संघाकडनं. तरुणाईचा चंचल असा बलाढ्य संघ बुल्स 11 प्रथम फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आलेत. सलामीच्या फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी गेलेत शुभम आणि बबलू. स्ट्राईकला असतील बबलू, नॉन स्ट्राईकला असतील शुभम आणि गोलंदाजीचा भार स्वीकारलाय एजाज यांनी. एक चांगली गोलंदाजी एजाज यांची बुलढाणा पंचक्रोशीमध्ये नावाजलेले गोलंदाज. पहिला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने टोलून काढलाय बबलू यांनी. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी. या ठिकाणी 2 धावा. धावफलक या ठिकाणी खातं उघडलंय आपल्या संघाचं 2 धावेने. परत एकदा एजाज सज्ज. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढले बबलू यांनी. त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी साकिब यांचं. आता स्ट्राईकला असतील शुभम. सामना करतील शुभम एजाज यांचा. रिव्हर्स या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता, चुकलेत त्या ठिकाणी, चेंडूला समजू शकले नाहीत शुभम. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बबलू यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल एजाज यांची, लय प्राप्त केली त्यांनी. आखूड टप्प्याचा चेंडू, वळण घेतलाय चेंडून.
लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. धावफलक पुढे सरसावतंय एका धावेनं 6 धावा. ऑफ साइडला स्लॉट मध्ये होता चेंडू. एक टप्पा चौकार. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी बबलू यांच्या फळीमधनं. एका षटकाच्या समाप्तीनंतर मातृतीर्थ 11 या संघाची धाव संख्या पोहोचली आहे 10 धावा. सुसज्ज असं क्षेत्ररक्षण बुल्स 11 या संघाचं. बघूया कोण भार स्वीकारतंय गोलंदाजीचा आता. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये राम. या ठिकाणी गोलंदाजीचा भार स्वीकारतायत वैभव लव्हाळे. मॅन फ्रॉम सौ वैभव लव्हाळे. विस्फोटक गोलंदाज वर्सेस विस्फोटक फलंदाज शुभम. बदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये वैभव. ऑफ साइडच्या जास्त बाहेर अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. सामना करतील शुभम. गोलंदाजीसाठी सज्ज वैभव. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता शुभम यांचा. चुकलेत त्या ठिकाणी. चेंडू जातोय निर्धाव. स्लिपची भूमिका पार पडताना योगीराज शेळके. अगदी चंचल खेळाडू. ऑफ साइडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढला या ठिकाणी शुभम यांनी. त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण ऋषी यांच्याकडनं. स्ट्राईकला असतील बबलू. सामना करतील वैभव यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी म्हणावी लागेल वैभव यांची. केवळ एक धाव. धाव फलक पुढे सरसावतंय 13 धावा. प्रोत्साहन वाढवताना खेळाडूंचं आपसामध्ये बुल्स 11 संघ. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु शफल झालेत त्या ठिकाणी. त्यामुळे कुठलीच संधी मिळाली नाही शुभम यांना. चेंडू जातोय निर्धाव. लेग स्लॉट मध्ये चेंडू होता. चोख प्रत्युत्तर म्हणावं लागेल. एक टप्पा चौकार. पंचांचा निर्णय. सुंदर असा फटका या ठिकाणी शुभम यांच्या फळीमधनं. धाव फलक पुढे सरसावतंय चौकाराच्या साह्यानं 17 धावा. परत एकदा
सामना करतील शुभम वैभव यांचा. वळण घेतलंय चेंडून. कळून चुकले होते वैभव यांना समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे म्हणून. त्या ठिकाणी अचूक टप्प्यावरती चेंडू. षटक समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 18 धावा. या ठिकाणी BPL 2022 या स्पर्धेचं YouTube लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरू आहे WDZ या चॅनलला. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे या सामन्याचा कालच्या दिवशी 6500 प्रेक्षकांनी आनंद लुटलाय. वा काय आयोजन आहे, अतिशय सुंदर. या ठिकाणी खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी BPL 2022 या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मनापासून सगळ्या खेळाडूंचं व स्पॉन्सर तसेच कमिटी मेंबर यांचं सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. या ठिकाणी आखूड टप्प्याची गोलंदाजी होती. जोरदार अपील त्या ठिकाणी. पंचांचा निर्णय बघूया. या ठिकाणी माघारी परतावं लागतंय शुभम यांना. परंतु मी एक अभिनंदन करू शकतो की एक जी खेळाडू वृत्ती आहे ती खेळाडू वृत्ती या ठिकाणी शुभम यांनी दाखवली. त्याच प्रकारच्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन या सामन्यामध्ये व्हायला पाहिजे BPL 2022 च्या स्पर्धेमध्ये. अगदी मनापासून अभिनंदन शुभम यांचं. सामना कोणत्याही दिशेनं का असेना पण पंचांचा निर्णय मान्य केला या ठिकाणी. अगदी मनापासून स्वागत. शांत संयमी खेळाडू वृत्ती या ठिकाणी दर्शवली शुभम यांनी. फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी जातील सागर गवळी. विस्फोटक फलंदाज मातृतीर्थ 11 या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. या ठिकाणी मिश्रण होतं गतीमध्ये परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत आणि या ठिकाणी जेल सुटलाय. सागर गवळी. स्ट्राईकला असतील बबलू. परत एकदा एजाज. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये होता. त्या ठिकाणी मिश्रण केलं एजाज यांनी आणि झेल बाद होतोय तो खेळाडू बबलू. अतिशय सुंदर असा झेल टिपला या ठिकाणी गणेश यांनी. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर रोखून ठेवली होती आणि झेल बाद झाले त्या ठिकाणी बबलू. फारशी मोठी खेळी करता आली नाही आज त्यांना आणि माघारी परतावं लागलंय. फलंदाजीचा पुढचा भार स्वीकारण्यासाठी जात आहेत प्रवीण गवई. मॅन फ्रॉम बुलढाणा. विस्फोटक फलंदाज. आकर्षक फटकेबाजी करण्यासाठी माहिर असलेलं व्यक्तिमत्व.
काय करेल आज प्रवीण गवई बघूया. आपल्या संघासाठी स्वतः संघनायक सामन्याचा आनंद घेताना मातृतीर्थ 11 व बुल्स 11 या संघाचे. एजाज परत एकदा सामना करतील प्रवीण यांचा. परत एकदा त्याच दिशेनं गोलंदाजी होते एजाज यांच्याकडनं. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. केवळ एक धाव. धाव पलक पुढे सरसावत आहे. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईकला असतील सागर. सामना करतील एजाज यांचा. परत एकदा त्याच दिशेनं गोलंदाजी होते. जणू काही लयच कायम ठेवली एजाज यांनी. आणि या ठिकाणी एक धाव. एका चांगल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत एजाज. मॅन फ्रॉम बुलढाणा. सामना करतील प्रवीण. हलक्या हातानं ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एका धावेवरती समाधान मानावं लागल. षटक समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक कौतुकास्पद जो निर्णय होता त्याला खरे मानले शुभम बेंडवाल यांनी. करावं तेवढं कौतुक कमीच. खिलाडी वृत्तीची जोपासना. अशाच प्रकारचं आपल्याकडनं प्रदर्शन व सहानुभूती आम्हाला अपेक्षित आहे BPL 2022 या स्पर्धेमध्ये. नक्कीच आशा ठेवतो मी. अशाच प्रकारचं सहकार्य खेळाडूंकडून मला अपेक्षित राहील. गोलंदाजीचा भार घेऊन आले होते आकिब. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव. सटीक त्या ठिकाणी यष्टीरक्षण राम आडवे. परत एकदा सामना करतील प्रवीण साकिब यांचा. ऑफ साइडला टोलावला होता चेंडू. चेंडू जातोय हवेमध्ये. या ठिकाणी झेल बाद होत आहेत प्रवीण गवई. पाहिजे तशी खेळी साकारता आली नाही त्यांना आज. मातृतीर्थ 11 या संघाकडनं माघारी परततायत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. उत्कृष्ट असा झेल शुभम चव्हाण यांच्याकडनं. शेवटपर्यंत नजर रोखून ठेवली चेंडूवरती आणि माघारी परततायत प्रवीण गवई. बावीस धावांवरती लागलेला हा तिसरा झटका आहे मातृतीर्थ 11 या संघाला. आणि फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी जात आहेत मॅन ऑन फायर खान. फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी गेलेत खानोन के खान जावेद खान.
काय चेंडू टाकला या ठिकाणी आकिब यांनी. चेंडू जातोय निर्धाव. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता जावेद खान यांचा, चुकलेत त्या ठिकाणी. काय गोलंदाजी होते, अतिशय सुंदर गोलंदाजी होते आकिब यांच्याकडनं. अशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा असेल बुल्स 11 या संघाला. स्लॉट मध्ये चेंडू होता, बघूया यष्टीरक्षक पोहोचू शकले नाही त्या ठिकाणी. डाईव्ह लावून कॅच घेऊ शकत होते, त्या ठिकाणी चुकलेत राम. आणि या ठिकाणी एक जीवनदानच म्हणावं लागेल जावेद खान यांना. ऑफ साईडच्या दिशेनं, मिड विकेटच्या दिशेनं मैदानी फटका मारून सागर यांनी एक धाव पूर्ण केली आहे. षटक समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज असतील जावेद खान व सागर गवळी. बघूया कशा प्रकारची भागीदारी या ठिकाणी पार पाडतील आपल्या मातृतीर्थ 11 या संघासाठी. ओढ लागलेली असेल एक. या ठिकाणी थोडी मैदानाची त्या ठिकाणी पिचची थोडी काळजी घ्यावी लागेल. बुल्स 11 या संघाला विनंती आहे थोडं विकेटच्या खालीच उभं राहायचंय. एक विनंती असेल त्यांना. मैदान आपल्याला संध्याकाळपर्यंत खेळतं राहिलं पाहिजे, त्यासाठी काळजी घेणं फार आवश्यक असतं मैदानाची. या ठिकाणी गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आलेत योगीराज मॅन फ्रॉम सौ. योगीराज शेळके सामना करतील सागर गवळी. स्लॉट मध्ये चेंडू टाकला, मिश्रण केलं योगीराज शेळकेनं पहिल्याच चेंडूवरती. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रकाश गुळवे शेवटपर्यंत नजर रोखू शकले नाही चेंडूवरती. आणि या ठिकाणी जीवनदान सागर गवळी यांना. अशा प्रकारचे झेल सुटायला नको आहेत सामन्यांमध्ये. सामन्याचं वळण, सामन्याचं पारडं कुठेही जड होऊ शकतं, त्यासाठी झेल सुटायला नकोत. परत एकदा योगीराजांचा चेंडू, निर्धाव चेंडू, समजू शकले नाही जावेद त्या ठिकाणी. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते योगीराजांच्याकडनं BPL 2022 या स्पर्धेमध्ये. परत एकदा ब्लॉक मध्ये केलेला चेंडू हा मिड विकेटच्या दिशेने. त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शुभम यांचं. केवळ एक धाव जावेद यांना. परत एकदा सामना करतील सागर. शॉर्ट पिच हा चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना षटकार, उत्तुंग असा षटकार. अशा प्रकारचे पडसाद उमटतात ज्यावेळेस झेल सुटतात त्यावेळेस. एक फलंदाजाचं परत एकदा त्या स्लॉट मध्ये चेंडू स्ट्रेटला, उत्तुंग असा षटकार सागर गवळी यांच्या फळीमधनं. लागोपाठ दुसरा षटकार. झेल सुटल्यानंतर अशा प्रकारचं प्रोत्साहन वाढत असतं फलंदाजाचं, हे या ठिकाणी सागर गवळी यांनी दाखवून दिलंय. झेल सुटायला नको सामन्यामध्ये, त्याचं प्रत्युत्तर सागर देत आहेत. परत एकदा योगीराज सज्ज.
परत एकदा हलक्या हातानं मिश्रण होतो त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण प्रकाश गुळवे यांच्याकडनं. या ठिकाणी एक धाव. चांगली नेत्रदीपक फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला सागर गवळी यांच्याकडनं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोचलीये 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकर्षक फटकेबाजी सागर गवळी यांच्याकडनं. या ठिकाणी खेळाडूंना ड्रिंक्स न्यावी एक विनंती असेल संघनायक संघ कर्णधार व अतिरिक्त खेळाडूंना. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चुरशीचा सामना. या ठिकाणी मोलाचं कार्य पार पडतंय मायाभाई यांच्याकडनं. या बीपीएल 2022 स्पर्धेमध्ये एक ड्रिंक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचा या ठिकाणी सिव्हिल ड्रेस मध्ये बुल सेलोनिया संघामध्ये सिव्हिल ड्रेस मध्ये जो खेळाडू गेलेला आहे कृपया करून त्याला विनंती आहे की मैदानाच्या बाहेर जायचंय. सिव्हिल ड्रेस कृपया करून विनंती आहे मैदानाच्या बाहेर जायचंय. एक विनंती असेल जो किटवर असेल तोच मैदानाच्या आतमध्ये उतरेल. एक विनंती असेल सर्व संघनायक व कर्णधार यांना. आपल्या संघाचा खेळाडू हा किटवरच असायला पाहिजे. एक वैशिष्ट्य असेल बीपीएल 2022 स्पर्धेचं. DJ Ashish Mix. परत एकदा मायाभाई पुष्पा स्टाईल मध्ये परतताना. गोलंदाजीसाठी आलेत आकिब. सामना करतील सागर गवळी. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय गलीमध्ये आणि त्या ठिकाणी मिसफिल्ड एजेस यांची आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. दासाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी एजेस यांचं. जे स्पर्धक आलेले आहेत त्यांना विनंती असेल थोडं मैदानाच्या बाहेरच उभं राहायचंय. परत एकदा दुसरा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खेळून काढलाय. करारा प्रहार केला होता त्या चेंडूवरती सागर गवळी यांनी आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. परत एकदा धाव पलक पुढे सरसावतय चौकाराच्या साहाय्यानं. 47 धावा 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. बाकी कार्य पूर्ण केलंय राम यांनी. परत एकदा वळण घेतलंय चेंडूनं आकिब यांच्या. ऑफ साइडच्या दिशेने तो लावला होता. एक धाव. स्ट्राईकला असतील जावेद खान. सामना करतील आकिब यांचा. स्लॉट मध्ये चेंडू होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित.
एक टप्पा क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव. धाव फलक पुढे सरसावत आहे. 49 धावा. परत एकदा ऑफ साइडच्या दिशेने चेंडू होता. खेळून काढले सागर यांनी. ओ आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर या ठिकाणी 4 धावेमध्ये झालंय आणि या ठिकाणी धावफलक पुढे सरसावतोय. 53 धावा. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 53 धावा. 3 गडी बाद. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण व्हायला नको. सामना चुरशीचा होतोय. अशा प्रकारची मिसफिल्ड खराब क्षेत्ररक्षण सामन्याचं पारडं जड करू शकते. या ठिकाणी मातृतीर्थ 11 या संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आलेत शुभम चव्हाण. स्ट्राईकला असतील जावेद. सामना करतील शुभम यांचा. स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु मिस झालेत आणि त्रिफळा चित केलं शुभम यांनी. खानो के खान जावेद खान परतताना माघारी. त्रेपन्न धावांवरती लागलेला चौथा झटका माघारी परततायत. कालच्या सामन्याचं वैभव आज माघारी परततय जावेद खान. फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आलेत मनोज बेराड. सामना करतील शुभम यांचा. कालच्या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य फलंदाजीचा भार घेऊन आलंय मनोज बेराड. परत एकदा आखू टप्प्याचा चेंडू कळू शकले नाही मनोज. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी हलबलाट क्षेत्ररक्षणामध्ये. केवळ एक धाव. परत एकदा मॅन ऑन फायर सागर गवळी स्ट्राईकला असतील. शॉर्ट पिच चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला या ठिकाणी ऑफ साइडला एजाज यांचं क्षेत्ररक्षण. एक धाव. सामना कोण्या दिशेने झुकेल अजून एक पारड अनिश्चितच. हो मिस झाले त्या ठिकाणी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी शुभम यांच्याकडनं. समजू शकले नाही मनोज. चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं कार्य पूर्ण केलं यष्टीरक्षक राम यांनी.
परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, वळण घेतलं आतल्या दिशेने चेंडूने आणि बॅटचा कडा लागून यष्टीरक्षकाच्या पाठीमागे एक धाव. परत एकदा फलंदाजीसाठी सज्ज सागर गवळी सामना करतील शुभम यांचा. समोर येऊन मारण्याचा प्रयत्न होता, असफल झालेत सागर. चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं कार्य पूर्ण केलंय राम यांनी. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 56 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही मातृतीर्थ 11 या संघाची झुंज कायम. कोणत्याही वेळेस सामना पलटवू शकतात मातृतीर्थ 11. विनंती असेल खेळाडूंना लवकरात लवकर सामना सुरू करावा. स्ट्राईकला असतील मनोज, नॉन स्ट्राईकला असतील सागर आणि गोलंदाजीचा भार घेऊन आलेत वैभव लवाळे. मनोज बेराड कालची अगदी नेत्रदीपक खेळी आहे त्यांची शेवटच्या सामन्यामधली. ऑफ साईडच्या दिशेनं चेंडू मिड विकेटच्या दिशेनं टोलावलाय मनोज यांनी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते वैभव यांच्याकडनं. धाव फलक 57 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शफल होऊन मारलाय त्या ठिकाणी. कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आणि गरजही नाही कुठल्या क्षेत्ररक्षकाला चेंडूला अडवण्याची. चेंडू जातोय षटकार सीमारेषे पार. अजूनही परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित काय होतंय आणि या ठिकाणी झेल टिपलाय. झेल बाद व्हावं लागतंय सागर गवळी यांना. एक सामन्याचं पारड पलटवण्याची हिंमत जे ठेवू शकत होते माघारी परततायत सागर गवळी. अतिशय सुंदर झेल या ठिकाणी ऋषी यांच्याकडनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बुल्स 11 या संघाचे शेवटपर्यंत नजर रोखून ठेवली होती चेंडूंवरती आणि या ठिकाणी झेल बाद झालेत ते खेळाडू सागर गवळी. आणि फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी गेलेत शिवा कायंदे. वैद्यकीय पेशामधलं एक व्यक्तिमत्व डॉक्टर शिवा कायंदे.
परत एकदा ऑफसाईडच्या दिशेनं टोलवून काढलाय. चेंडू स्लॉट मध्ये होता मनोज यांच्या. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. परत एकदा धावफलक पुढे सरसावतोय. धाव संख्या जाऊन पोहोचलीये 67 धावा. नरसिंह 11 व RCB 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी येऊन जायचंय समालोचन कक्षासमोर. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु त्या चेंडूवरती मिश्रण केलं होतं वैभव यांनी. जेल सुद्धा सुटतोय त्या ठिकाणी आणि या ठिकाणी जीवनदान मनोज यांना. 2 धावा घेण्यामध्ये सफल झालेत मनोज बेराड. झेल सामन्याचं पारड जडू करू शकतात, त्याच प्रकारचे झेल या ठिकाणी सुटतायत या सामन्यामध्ये आज. प्रतीक्षा असेल पंचांची. अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धाव संख्या पोहोचली आहे 70 धावा. तेरा चेंडू 32 धावा. सामन्याची अनिश्चितता अजूनही कायमच. आखूड टप्प्याचा चेंडू मिश्रण केलं होतं त्यामध्ये मिड विकेटच्या दिशेने. केवळ एक.
मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. आठ चेंडू आणि 25 धावा. मनोज बेडार यांच्या फळीमधून निघलेला हा उत्तुंग असा षटकार सीमारेषेत पार. काय फलंदाजी पाहायला मिळते. अगदी अगदी उभे फटका त्याच दिशेनं छोट प्रत्युत्तर मनोज यांच्याकडनं. धाव संख्या पुढे सरसावते षटकाराच्या साह्यानं. धाव संख्या पोहोचली 83 धावा. अजूनही 7 चेंडू 19 धावा. सहा चेंडू 19 धावा. जिंकण्यासाठी आवश्यक असतील मातृतीर्थ इलेव्हन या संघाला. या ठिकाणी 6 चेंडू आणि 19 धावा आवश्यक असतील जिंकण्यासाठी मातृतीर्थ इलेव्हन या संघाला. सामन्याचं पारड कोणत्या दिशेने झुकेल अजूनही अनिश्चितता कायमच. शतक घेऊन आलेत योगीराज शेळके. सामना करतील शिवा. स्लॉट मध्ये चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित परंतु काहीच करता आले नाही क्षेत्ररक्षकाला. चौकार सीमारेषे पार. डॉक्टर शिवा यांच्या परिमधून निघालेला हा चौकार. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रकाश यांचं. केवळ एक धाव. काय चेंडू होता समजू शकले नाही मनोज या ठिकाणी आणि त्रिफळा चीत केला या ठिकाणी योगी यांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी बनावीला गेले ते समजू शकले नाही मनोज आणि त्रिफळा चीत झालं. माघारी परतावं लागते मनोज यांना. चेंडू 14 धावा. कोणत्या दिशेने सामना वळू शकतो आजो अनिश्चितता कायमच. फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आले स्वप्नील.
या ठिकाणी जेलबाद झालेत. स्वप्नील माघारी परततायत. फलंदाजीचा बार स्वीकारण्यासाठी जात आहेत सलमान. काय गोलंदाजी पाहायला मिळते योगी यांच्याकडनं. षटकामध्ये शेवटच्या अतिशय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. ज्या प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा असेल बुल्स इलेव्हन या संघाला त्याच खरे पात्र ठरतायत योगीराज शेळके. 2 चेंडू 14 धावा. ऑफसाईडच्या दिशेने उंचावून मारलाय. चेंडू जातो एक टप्पा चौकार. एक चेंडू 10 धावा. 10 धावेचा एक चेंडू असेल. समोरून मारलाय मिडविकेटच्या दिशेनं. एका धावेवरती दुसरी धाव घेण्यास मज्जाव आणि त्या ठिकाणी गडी गमवावा लागला आणि धावबाद पंचांचा निर्णय. आणि या ठिकाणी हा सामना बुल्स इलेव्हन या संघानं 9 धावांनी जिंकलाय. अभिनंदन त्यांचं मनपूर्वक अभिनंदन बुल्स इलेव्हन. अतिशय सुंदर फलंदाजी गोलंदाजीचं प्रदर्शन बुल्स इलेव्हन या संघाकडनं. नरसिम्हा इलेव्हन व RCB इलेव्हन या दोन्ही संघांना विनंती असेल मैदानावरती लाईनअप्स होतील.